So today we will start our next topic of principle of electronic communication. First unit, frequency and wavelength. We have to define the four terms which is related to the electromagnetic wave or communication system: frequency, bandwidth, wavelength, and time period. So as we know, the nature of the electromagnetic wave is sinusoidal. Electromagnetic wave's nature हे कसं असतं, साइन वेव्ह सारखं असतं. In EM spectrum, we have used frequency as well as wavelength in order to define various segments. So as to define these terms and relation between them, frequency first आपण बघू काय तर. So what do you mean by frequency? आता ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जी असते ही जनरली पिरियडिक टाईपची असते. पिरियडिक म्हणजे त्यामध्ये एक सायकल असते आणि ही सायकल म्हणजे काय, सायकल मीन्स व्हॉट, इट इज अ मिनिमम रिपीटेड पोर्शन. म्हणजे हा मिनिमम असा पोर्शन असतो त्या सायकलचा की जो परत परत रिपीट होतो, त्याला सायकल असं म्हणायचं. मग हा जो मिनिमम रिपीटेड पोर्शन असतो त्याला आपण सायकल म्हणतो. अशा किती सायकल एका सेकंदामध्ये कंप्लीट होतात त्याला म्हणायचं त्याची फ्रिक्वेन्सी. ओके, सो व्हॉट इज फ्रिक्वेन्सी देन? इट इज अ नंबर ऑफ सायकल ऑफ अ वेव्ह फॉर्म पर सेकंड. नंबर ऑफ सायकल पर सेकंड, एका सेकंदात किती सायकल ट्रान्समिट होतात. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज द फ्रिक्वेन्सी आणि इट इज एक्सप्रेस्ड इन सायकल पर सेकंद ऑर हर्ट्ज. ओके, त्याचं युनिट काय आहे? सायकल पर सेकंद ऑर हर्ट्ज. त्याला सायकल पर सेकंद पण म्हणतात किंवा हर्ट्ज पण म्हणतात. in number of cycle per second, or it is also called as hertz. It is represented by Hz. That is the unit of this frequency. Suppose 1 kilowatt frequency means 100. Here you can see 1 kilohertz is equal to 1000 hertz. 1 megahertz is equal to 1000 kilohertz, means 1 into 10 raised to the power 6 hertz. 1 gigahertz means 10 raised to the power 9 hertz. Giga म्हणजे 10 raised to the power 9. These are the multiplication factors. Mega means 10 raised to the power 6. Kilo means 10 raised to the power 3. Okay. So this is nothing but the frequency. The units used to measure the higher frequencies as kilohertz, megahertz, gigahertz, terahertz, like this. Next is wavelength. What is wavelength? आता ही जी एक सायनोसायडल वेव्ह आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, या वेव्हची एक सायकल कंप्लीट करण्यासाठी किंवा एक सायकल जेव्हा ट्रान्समिट होते तेव्हा ती एक सायकल किती डिस्टन्स कव्हर करते त्याला काय म्हणायचं, त्याची वेव्हलेंथ. लेंथ म्हणजे ते डिस्टन्स आहे. वेव्हलेंथ इज नथिंग बट अ डिस्टन्स. It is distance covered by one cycle. Okay, what is the wavelength? Wavelength is nothing but a distance covered by one cycle. Wavelength is defined as the distance traveled by an electromagnetic wave during the time of one cycle. Okay, एका सायकलच्या टाइम मध्ये त्याने जेवढं डिस्टन्स कव्हर केलं दॅट इज कॉल्ड एज द वेव्हलेंथ. इट इज द डिस्टन्स अँड मेजर्ड इन मीटर. ओके, आणि वेव्हलेंथ कशी मेजर करतो आपण? एका सायकलची लेंथ. मग एका सायकलची लेंथ, मग एक सायकल कशी मेजर करतो आपण? इट इज द डिस्टन्स टेकन बिटवीन टू सक्सेसिव्ह पॉईंट्स ऑन द वेव्ह. एका वेव्हवर दोन सक्सेसिव्ह पॉईंट जे असतात, मग ते कुठले घ्या तुम्ही, हा पॉईंट आणि हा पॉईंट घ्या किंवा हा पॉईंट आणि हा पॉईंट घ्या. एनी टू पॉईंट्स यू कॅन कन्सिडर. Since EM waves travel at a speed of light in the free space or vacuum, their wavelength is given by lambda is equal to speed of light divided by frequency. We have already seen this equation. Lambda is equal to C by F, or we can write this equation as C is equal to F lambda. C is equal to F lambda, where C is the velocity of electromagnetic wave, F is the frequency of that wave, and lambda is nothing but its wavelength. जनरली सी हा फिक्स असतो व्हॅक्यूम किंवा एअरसाठी, आणि इट्स व्हॅल्यू इज 3 into 10 raised to the power 8 meter per second. ओके, सो ॲज मीडियम चेंजेस द वेलोसिटी ऑफ दिस इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह गेट चेंजेस. जसे मीडियम चेंज होतं याची वेलोसिटी काय होते, चेंज होते. हेन्स द वेव्हलेंथ डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन द फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथचं रिलेशन कसं असतं, इनव्हर्स रिलेशन असतं. ओके, म्हणजे फ्रिक्वेन्सी जर वाढली, वेव्हलेंथ जर वाढली तर फ्रिक्वेन्सी कमी होते, आणि फ्रिक्वेन्सी जर वाढली तर वेव्हलेंथ कमी होते, बिकॉज देयर इज द इनव्हर्स रिलेशन. Next, we have seen frequency, wavelength, then time period. What is the time period? Time period is nothing but it is the time required to complete one cycle. एक cycle complete करण्यासाठी जो time लागतो त्याला काय म्हणायचं, time period. Okay, so time period आणि frequency चे काय रिलेशन असतं? Frequency is
frequency is equal to time period 1 divided by frequency is equal to 1 divided by time period. That is the relation. म्हणजे टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी मध्ये इनवर्स रिलेशन असतं. जर टाइम पिरियड जास्त असेल तर फ्रिक्वेन्सी कमी असते, फ्रिक्वेन्सी जास्त असेल तर टाइम पिरियड कमी असतो. दॅट इज द इनवर्स रिलेशन. दिस इज द फॉर्म्युला ऑफ टाइम पिरियड वर्सेस फ्रिक्वेन्सी. इफ यू हॅव टू फाइंड आउट द फ्रिक्वेन्सी, जस्ट सिम्पली put 1 divided by value of the time period, you will get frequency. Or if you want time period, then put 1 divided by value of the frequency, you will get time period. Okay, so time period is nothing but time required to complete one cycle. Okay, time required to complete one cycle is the time period. Then distance covered by one cycle is nothing but a wavelength, and number of cycle per second is nothing but a frequency. Then next parameter is bandwidth. That bandwidth parameter we'll see in our upcoming topic. Then EM spectrum and communication applications. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आणि त्याचे कम्युनिकेशनचे काय काय ऍप्लिकेशन्स आहेत ते आपण बघणार आहे. वी कॅन सी दिस ऍप्लिकेशन्स विथ द हेल्प ऑफ दिस टेबल ऑल्सो. सी हियर फ्रिक्वेन्सी बँड्स इज देअर, सिरियल नंबर, फ्रिक्वेन्सी बँड, वेवलेंथ and applications. Okay, first 30 to 300 hertz easy frequency range. It is called as extremely low frequency and it is abbreviated as ELF. त्याचे abbreviation काय ELF, त्याला एक्स्ट्रीमली लो फ्रिक्वेन्सी म्हणतात. आणि 30 हर्ट्ज टू 300 हर्ट्ज ही त्याची बँडविड्थ आहे. 30 हर्ट्ज म्हणजे 30 सायकल एका सेकंदात कंप्लीट करतो तो, आणि 300 हर्ट्ज मतलब 300 सायकल एका सेकंदात कंप्लीट होतात, त्याला म्हणतात 300 हर्ट्ज. सो वेवलेंथ काय मग त्याची फ्रिक्वेन्सी जर आपल्याला माहिती असेल तर वी कॅन फाइंड आउट वेवलेंथ विथ द हेल्प ऑफ द फॉर्म्युला C is equal to F lambda. Okay, so first 10 into 10 raised to power 4 kilometer to 10 raised to power 3 kilometer, म्हणजे 10,000 किलोमीटर ते 1,000 किलोमीटर एवढी त्या वेव्हची लेंथ असते. आणि एअर ऍप्लिकेशन इज पॉवर ट्रान्समिशन, पॉवर ट्रान्समिट करायला यूज होते. देन 300 हर्ट्ज टू 3 किलो हर्ट्ज, 300 हर्ट्ज ते 3 किलो मीन्स 3000 हर्ट्ज. इट इज कॉल्ड एज व्हॉइस फ्रिक्वेन्सी. Okay, and its wavelength is 10 raised to power 3 kilometer to 100 kilometer. वेवलेंथ आता कमी कमी होत जाईल, जशी फ्रिक्वेन्सी वाढत जाईल वेवलेंथ कमी होत जाईल. आणि देअर ऍप्लिकेशन्स आर ऑडिओ ऍप्लिकेशन, ऑडिओ पर्पज साठी यूज केलं जातं. द नेक्स्ट 3 किलो हर्ट्ज टू 30 किलो हर्ट्ज, इट इज कॉल्ड एज व्हेरी लो फ्रिक्वेन्सी VLF. देन वेवलेंथ इज 100 किलोमीटर टू 10 किलोमीटर. देन सबमरीन कम्युनिकेशन, पाण्याच्या आतमध्ये जे पाणबुडी वगैरे असते त्याच्या कम्युनिकेशनसाठी यूज केलं जातं. देन नेव्ही, देन मिलिटरी कम्युनिकेशन, दीज आर द ऍप्लिकेशन्स ऑफ दिस फ्रिक्वेन्सी बँड. Then next frequency band is 30 kilohertz to 300 kilohertz. It is referred as low frequency. Their wavelength is 10 kilometer to 1 kilometer. They are called as long waves. Then their applications are aeronautical and marine, navigation. Okay, these frequencies act as a subcarrier. त्याला subcarrier म्हणून भी यूज केलं जातं. That concept we will see in our second unit. Then 300 kilohertz to 30 megahertz. It is also called as medium frequency. Then their wavelength is ranges from 1 kilometer to 100 meter. They are called as medium wave. Then their applications are AM radio broadcasting. Then marine and aeronautical communication. Marine म्हणजे समुद्रामधलं, एरोनॉटिकल म्हणजे इन जे स्पेसक्राफ्ट असतात, स्पेस मध्ये जे उडतात, दॅट इज कॉल्ड एज एरोनॉटिकल. देन 3 मेगाहर्ट्ज टू 30 मेगाहर्ट्ज म्हणजे 3 into 10 raised to power 6 म्हणजे 30 लाख. ओके, 3 into 10 raised to power 6 हर्ट्ज टू 30 मेगाहर्ट्ज म्हणजे 30 into 10 raised to power 6. They are called as high frequency. Their wavelength ranges from 100 meter to 10 meter. They are called as short wave. Okay, short wave communication साठी ते यूज केलं जातं. देन ॲमेटर अँड CB कम्युनिकेशन रेडिओ जे असतात युरोपमध्ये, त्या रेडिओमध्ये ते ट्रान्समिशनसाठी यूज केलं जातं. दिस रेडिओ आर द रेडिओज आर यूज इन US अँड युरोप. ओके, देन नेक्स्ट high frequency we have covered. Next is
30 megahertz to 300 megahertz. They are called as very high frequency, VHF. Their wavelength varies from 10 meter to 1 meter, and they are used for TV broadcasting and FM broadcasting. The next 300 megahertz to 3 gigahertz. They are called as ultra high frequency. Okay, and their wavelength ranges from 1 meter to 10 centimeter, and they are also called as microwaves. Their applications are ultra high frequency TV channel, cellular phones, means mobile phone, and for some military applications, suppose radar, they can be used. The next is 3 gigahertz to 30 gigahertz frequency range. They are called as super high frequency, and their wavelength ranges from 10 raised to power minus 1 meter, means 0.1 meter. Okay, 0.1 meter to 10 raised to power minus 2 meter, means 1 centimeter. Satellite communication and radar application साठी ते यूज केलं जातं. Then 30 to 300 gigahertz, it is called as extremely high frequency. Their wavelength ranges from 10 raised to power minus 2 meter. 10 raised to power minus 2 meter means 0.01 meter. Okay, 0.01 meter. It is called 10 raised to power minus 2 meter to 10 raised to power minus 3 meter, means 0.001 meter. Okay, so it is 1 millimeter. It is 1 centimeter to 1 millimeter. Their applications are satellite and specialized radar. Satellite आणि काही स्पेशलाइज रडार असतात त्यासाठी ते यूज केलं जातं. Then these are the different frequency bands, their wavelengths and applications. Next we will see infrared signal. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मध्ये इन्फ्रारेड सिग्नल तुम्ही बघितलेला आहे. इन्फ्रारेड, इन्फ्रारेड मीन्स इट इज above the, it is before visible spectrum, before red. It is also light signal, but it cannot be visible to the human eye. आता इथे बघू आपण की suppose this is the visible spectrum, red to violet. Red to violet actually generally physical signal असतो. Red to violet, रेड आणि व्हायोलेटच्या मध्ये ऍक्च्युली हा जो आहे आपला, दिस इज नथिंग बट अवर स्पेक्ट्रम. ओके, आता याच्या अगोदर जो स्पेक्ट्रम असतो हा कुठून स्टार्ट होतो? दिस स्टार्ट्स फ्रॉम 0.7. हा कसा स्टार्ट होतो? 0.7, 0.7 मायक्रोमीटर, 0.7 मायक्रोमीटर. Micro means 10 raised to power minus 6. Okay, so we can include, we can write it micrometer. कुठून कुठपर्यंत स्टार्ट होतो हा? 0.7 मायक्रोमीटर आणि एंड कुठे होतो? 0.4 मायक्रोमीटर. म्हणजे रेड इज स्टार्टिंग फ्रॉम, दिस इज रेड, रेड स्टार्टिंग फ्रॉम 0.7 मायक्रोमीटर अँड एंड विथ व्हायोलेट. जो कलर स्पेक्ट्रम असतो तो कुठे एंड होतो? व्हायोलेटला. ठीक आहे, हा विजिबल स्पेक्ट्रम जो म्हणजे विजिबल म्हणजे लाईट जो आपल्या डोळ्याने दिसतो, दॅट इज विजिबल लाईट. इट स्टार्ट्स फ्रॉम रेड अँड एंड विथ व्हायोलेट. कसा स्टार्ट होतो तो? स्टार्ट विथ रेड and end with violet. Okay,
तर रेड आणि व्हायलेटच्या मध्ये सगळे कलरचे स्पेक्ट्रम असतात. तर रेडची वेवलेंथ किती असते? 0.7 मायक्रोमीटर आणि व्हायलेटची किती असते? 0.4 मायक्रोमीटर अप्रॉक्सिमेटली. ओके. तर रेडच्या अगोदर जो असतो दॅट इज कॉल्ड ॲज इन्फ्रारेड. याला काय म्हणतात? दॅट इज कॉल्ड ॲज इन्फ्रारेड. इन्फ्रारेड तो रेड असतो. ऍक्च्युली तो रेडच्या अगोदर असतो, पण त्याला कुठल्याच प्रकारचा कलर नसतो किंवा तो कलर जो आहे दॅट कलर इज नॉट विजिबल. ओके. दिस कलर इज नॉट विजिबल टू अवर आईज. त्याला म्हणते इन्फ्रारेड. म्हणजे रेडच्या अगोदर असतो इन्फ्रारेड, त्यानंतर रेड आणि त्याच्यामध्ये सगळे कलर्स आणि त्यानंतर शेवटी असतो व्हायलेट आणि व्हायलेटच्या नंतर असतो अल्ट्रा व्हायलेट. व्हायलेटच्या नंतर कुठला असतो? अल्ट्रा व्हायलेट. दॅट इज कॉल्ड ॲज UV. UV रेज. सो इन्फ्रारेड, त्यानंतर रेड आणि व्हायलेटच्या मध्ये जे काही कलर्स आहेत ते सगळे कलर्स स्पेक्ट्रम आणि हा UV हे सगळ्याला लाईट स्पेक्ट्रम असं म्हणतात. ओके. दिस ऑल कॉल्ड एज लाईट स्पेक्ट्रम. ओके. सो वी कॅन राईट हिअर light spectrum starts with infrared, then red किंवा त्याला आपण विजिबल स्पेक्ट्रम म्हणू. विजिबल स्पेक्ट्रम आणि त्यानंतर काय असतो? UV रेज, ज्याला आपण अल्ट्रा व्हायलेट म्हणतो. ओके. सो या पूर्ण सिग्नलला दिस होल इज कॉल्ड ॲज विजिबल, इज होल्ड इज कॉल्ड ॲज लाईट स्पेक्ट्रम. काय म्हणतात त्याला? लाईट स्पेक्ट्रम. म्हणजे लाईट स्पेक्ट्रम मध्ये काय काय असतं? इन्फ्रारेड असतो. इन्फ्रारेड म्हणजे हा लाईटच आहे पण डोळ्याने दिसत नाही, इट इज इनविजिबल. त्यानंतर मग व्हिजिबल स्पेक्ट्रम असतो. व्हिजिबल म्हणजे लाईट आहे पण डोळ्याने पण दिसतो आणि जो स्टार्ट होतो रेड पासून आणि एंड होतो व्हायलेटला. कुठून स्टार्ट होतो तो? रेड आणि एंड कुठे होतो? व्हायलेटला, व्हायलेट कलरला. आणि यांच्यामध्ये सगळे कलर असतात. मग रेड कुठून स्टार्ट होतो? 0.7 मायक्रोमीटर आणि व्हायलेट स्टार्ट एंड होतो 0.4 मायक्रोमीटर. ओके. देन त्या व्हायलेट नंतर असतो अल्ट्रा व्हायलेट. अल्ट्रा व्हायलेट इज ऑल्सो लाईट बट नॉट विजिबल टू अवर आईज. ठीक आहे. सो दिस इज द लाईट स्पेक्ट्रम. तर लाईट स्पेक्ट्रम मध्ये जो असतो इन्फ्रारेड, दॅट इन्फ्रारेड वी हॅव टू स्टडी नाउ. ओके. So here we will see infrared signal. You already got the information about infrared signal. The EM signal having frequencies above 300 gigahertz are not referred as a radio. 300 gigahertz पेक्षा जर त्याची फ्रिक्वेन्सी असेल इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची, त्याला रेडिओ वेव्ह म्हणत नाहीत, त्याला विजिबल स्पेक्ट्रम किंवा लाईट म्हणतात. The signal occupying the range between 0.1 mm and 17 nm म्हणजे नॅनोमीटर, nano means 10⁻⁹, are called as infrared signal. So what is the range of infrared signal? 0.1 mm to 700 nanometer, or it is also called as 0.7 micrometer. Okay. These are used in various special types of communication. So just a minute.
So these are used in various special types of communication. Some of them are as follows. आता कुठल्या कुठल्या आहेत? So here in astronomy to detect stars and other heavenly bodies. Astronomy मध्ये स्टार आणि काही हेविली बॉडीज असेल त्या डिटेक्ट करण्यासाठी आपण इन्फ्रारेड वापरतो. देन इन द गायडेड विपन सिस्टम, जे गायडेड विपन असं रडारमध्ये मिसाईल्स वगैरे असतात त्यामध्ये आपण त्याचा यूज करतो. देन टीव्ही रिमोट कंट्रोलमध्ये आपण इन्फ्रारेड यूज करतो. देन वायरलेस कीबोर्ड्स आणि माऊसमध्ये सुद्धा आपण इन्फ्रारेड यूज करतो. फायबर ऑप्टिक कम्युनिकेशनमध्ये इन्फ्रारेड खूप यूज केला जातो. वायरलेस कीबोर्ड असतात, वायरलेस माऊस असतात, टीव्हीचं रिमोट असते, गायडेड विपन्स असतात रडारमध्ये वगैरे, त्यामध्ये पण आपण त्याचा यूज करू. किंवा वायफाय टेक्नॉलॉजी जशी तुम्हाला माहिती असेल वायफाय, तर वायफाय सारखीच आता एक नवीन टेक्नॉलॉजी आलेली, दॅट इज कॉल्ड एज लायफाय. लायफाय जसं वायफाय मध्ये रेडिओ वेव्ह यूज केला जायचा सिग्नल ट्रान्समिट करण्यासाठी, तर लायफाय मध्ये लाईट यूज केला जाते. वायफाय इज कॉल्ड एज वायरलेस फिडिलिटी अँड लायफाय इज कॉल्ड एज लाईट फिडिलिटी. मीन्स सिग्नल इज ट्रान्समिटेड थ्रू लाईट. Okay, so these are the applications of this infrared signal. The next is visible light. Visible light, as we know, after infrared visible light starts. Visible couldn't start with the red person. Okay, light is a special type of electromagnetic radiation. Light is also the type of electromagnetic radiation. It has a wavelength in the range of 0.4 to 0.8 micrometer. ओके, 0.4 to 0.8 मायक्रोमीटर पर्यंत असते. जनरली मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की 0.4 to 0.7. सो 0.7 ला ती स्टार्ट होते, 0.8 ला ती एंड होते. So light is used for various kinds of communication. Light waves can be modulated by using the signal to be transmitted and retransmitted through the glass fiber in optical fiber communication system. Optical fiber communication system मध्ये आपण visible spectrum यूज करू शकतो. लाईट सिग्नल कॅन ऑल्सो बी ट्रान्समिटेड थ्रू फ्री स्पेस. फ्री स्पेस थ्रू बी आपण लाईट सिग्नल ट्रान्समिट करू शकतो. लेझर इज अ टाइप ऑफ लाईट विच कॅन बी इझिली मॉड्युलेटेड विथ व्हॉइस, व्हिडिओ अँड डेटा इन्फॉर्मेशन. जनरली फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन मध्ये लाईट हा यूज केला जातो. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि लाईटची फ्रिक्वेन्सी पण खूप जास्त असते. देन नेक्स्ट कॉन्सेप्ट ऑफ ट्रान्समिशन बँडविड्थ. आता आपला नेक्स्ट एक पॅरामीटर राहिला होता, दॅट इज द ट्रान्समिशन बँडविड्थ. So what is bandwidth? Bandwidth is defined as the portion of the electromagnetic spectrum occupied by a signal. एका सिग्नलनं इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचं किती पोर्शन ऑक्युपाय केलेलं आहे त्याला बँडविड्थ म्हणतात. मग बँडविड्थ मध्ये दोन फ्रिक्वेन्सी असतात, एक हायर फ्रिक्वेन्सी आणि एक लोअर फ्रिक्वेन्सी. ओके, सो डिफरन्स बिटवीन हायर फ्रिक्वेन्सी अँड लोअर फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड एज द बँडविड्थ. ओके, सो व्हॉट इज बँडविड्थ? इट इज नथिंग बट द डिफरन्स बिटवीन हाय फ्रिक्वेन्सी टू द लो फ्रिक्वेन्सी. सपोज एखादा सिग्नल आहे, त्या सिग्नलला जर सपोज बँडविड्थ लागत असेल 30 मेगाहर्ट्ज, 30 मेगाहर्ट्ज पासून ते त्याला सपोज 50 मेगाहर्ट्ज पर्यंत सपोज त्या सिग्नलला काय लागते, त्या सिग्नलला फ्रिक्वेन्सी लागते. 30 मेगाहर्ट्ज पासून ते 50 मेगाहर्ट्ज पर्यंत त्या सिग्नलला ट्रान्समिट होण्यासाठी फ्रिक्वेन्सी लागते. तर मग आपण जर त्याची बँडविड्थ कॅल्क्युलेट करायला गेलो तर आपल्याला बँडविड्थ कशी कॅल्क्युलेट करता येईल? ही जी हायेस्ट फ्रिक्वेन्सी आहे मायनस लोएस्ट फ्रिक्वेन्सी आहे, त्याचा जो आपण डिफरन्स कॅल्क्युलेट केला तर आपल्याला काय मिळेल? इथे इज इक्वल टू, आपण याला असं करणार 50 मायनस 30. ओके, याला काय करणार आपण? 50 मायनस 30 इज इक्वल टू किती येईल? 20. सो आणि युनिट काय त्याचं? मेगा हर्ट्ज. सो 20 मेगा हर्ट्ज इज द बँडविड्थ. म्हणजे एखाद्या सिग्नलला जर त्या सिग्नल थ्रू जर आपल्याला इन्फॉर्मेशन ट्रान्समिट करायची असेल तर ती कुठल्याही एका सिंगल फ्रिक्वेन्सीमध्ये नाही होत. तो सिग्नल व्हॅरी होत राहतो. एका पर्टिक्युलर लोअर आणि हायर फ्रिक्वेन्सीमध्ये त्या सिग्नलची फ्रिक्वेन्सी व्हॅरी होत राहते. ओके, तर मग लोएस्ट फ्रिक्वेन्सी किती आहे आणि हायेस्ट फ्रिक्वेन्सी किती आहे? तर दोघांचा जो डिफरन्स आहे हायर मायनस लोअर, तर तो जो डिफरन्स आहे त्याला काय म्हणायचं? त्याची बँडविड्थ. ओके, सो यू मे ऑल्सो डिफाइन द बँडविड्थ ॲज द फ्रिक्वेन्सी रेंज ओव्हर विच द इन्फॉर्मेशन सिग्नल इज ट्रान्समिटेड. आपण बँडविड्थला असे डिफाइन करू शकतो की इट इज द फ्रिक्वेन्सी रेंज. ही काय? फ्रिक्वेन्सीची एक रेंज आहे, फ्रिक्वेन्सी रेंज ओव्हर विच इन्फॉर्मेशन सिग्नल इज ट्रान्समिटेड. ओके, bandwidth is the difference between upper and lower frequency limits of the signal.
सिग्नलच्या अप्पर आणि लोअर फ्रिक्वेन्सीची लिमिट असते त्याला बँडविड्थ म्हणायची. त्यामधला डिफरन्सला बँडविड्थ म्हणायचं. वी ऑलरेडी नो डिफरंट टाइप ऑफ बेसबँड सिग्नल सच एज व्हॉइस, म्युझिक, टेलिव्हिजन इटसेट्रा. ईच ऑफ दीज सिग्नल्स विल हॅव इट्स ओन फ्रिक्वेन्सी रेंज. प्रत्येक सिग्नलची फ्रिक्वेन्सी रेंज ही वेगवेगळी असते. दिस फ्रिक्वेन्सी रेंज इज कॉल्ड ॲज बँडविड्थ. ओके. फॉर एक्झाम्पल द रेंज ऑफ म्युझिक इज, आता म्युझिक सिग्नलची रेंज काय असते 20 हर्ट्ज टू 15 किलोहर्ट्ज. मग आपण त्याची बँडविड्थ कशी काढणार? हायेस्ट फ्रिक्वेन्सी मायनस लोएस्ट फ्रिक्वेन्सी. सो हायेस्ट फ्रिक्वेन्सी काय F2, लोएस्ट फ्रिक्वेन्सी F1. सो 15 किलोहर्ट्ज मीन्स 15,000 हर्ट्ज minus 20 hertz. So 15,000 minus 20, it is 14,980 hertz is nothing but the bandwidth. Okay. Simply लक्षात ठेवायचं की हायेस्ट फ्रिक्वेन्सी मायनस लोएस्ट फ्रिक्वेन्सी इज नथिंग बट अ बँडविड्थ. तो बघा व्हॉइस साठी किती बँडविड्थ लागते आपल्याला? 300 to 3,400 हर्ट्ज. त्याची बँडविड्थ येईल 3,100. देन म्युझिक सिग्नल साठी लागते 20 to 1,500 हर्ट्ज. 20 to 15,000 hertz. So bandwidth becomes 14,980. For TV signal to transmit the picture, we require 0 to 5 megahertz bandwidth. So bandwidth will be 0 to 5 megahertz frequency range. So bandwidth will be highest frequency minus lowest frequency. It is 5 megahertz. For digital data transmission, we require 300 to 3,400 for telephone channel, for telephone line, and bandwidth is 3,100 hertz. Okay. Actually, the required bandwidth in data transmission depends on the rate at which the data is being transmitted. So bandwidth increases with increasing the rate of data transmission. Digital communication मध्ये जसं आपण data transmission rate वाढवतो त्यानुसार bandwidth वाढते. Okay. Then next, frequency spectrum. Frequency spectrum का? So frequency spectrum is a representation of signal in the frequency domain. Okay. Frequency spectrum means what? It is nothing but a graph between frequency on x-axis. Suppose we take frequency on x-axis and power of the signal on y-axis. So इथे काय येईल? Here we will get frequency on x-axis आणि y-axis वर काय घेणार आपण? सिग्नलची amplitude. Amplitude म्हणजेच पॉवर, करंट, व्होल्टेज, दीज आर द एम्प्लिट्यूड. सो असा जर ग्राफ आपण प्लॉट करत असेल तर त्याला म्हणायचं फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम. ओके. इट इज कॉल्ड एज फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम. इट कन्सिस्ट ऑफ एम्प्लिट्यूड अँड फेज स्पेक्ट्रम्स ऑफ अ सिग्नल. ओके. द फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम एनेबल्स अस टू अनालाइज दिस अँड सिंथेसाइज द सिग्नल. म्हणजे कोणत्या फ्रिक्वेन्सीला किती पॉवर मिळतो आपल्याला, ऍट विच फ्रिक्वेन्सी हाऊ मच पॉवर वी गेट, ही इन्फॉर्मेशन आपल्याला कशाच्या थ्रू मिळते? फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रमच्या थ्रू. ओके. So this is nothing but a frequency spectrum. It is the graph between frequency on x-axis and power of the signal on y-axis. Then how to obtain the bandwidth of a signal? Signal ची bandwidth frequency spectrum वरून कशी मिळणार आपण? आपण frequency x-axis वर प्लॉट करणार. ओके. आणि त्याची amplitude y-axis वर प्लॉट करणार. आणि आपल्याला कोणत्या फ्रिक्वेन्सीला किती पॉवर मिळतो तो आपण इथे प्लॉट करणार व्हॅल्यूज. त्यानुसार मग 20 हर्ट्जला किती पॉवर मिळते आणि त्यानंतर 20 किलोहर्ट्ज. फॉर एक्झाम्पल हे 20 हर्ट्ज 20 किलोहर्ट्ज आपण व्हॉइस सिग्नलसाठी घेतलेलं आहे. 20 किलोहर्ट्जला किती पॉवर मिळते? ओके. सो कोणत्या फ्रिक्वेन्सीला किती पॉवर मिळते हे आपल्याला या ग्राफवरून कळतं आणि यावरून आपण काय करू शकतो? बँडविड्थ कॅल्क्युलेट करू शकतो. ओके. हायेस्ट फ्रिक्वेन्सी मायनस लोएस्ट फ्रिक्वेन्सी, दॅट इज नथिंग बट अ बँडविड्थ. ओके. देन इफेक्ट ऑफ पल्स विड्थ ऑन डेटा ऑन बँडविड्थ. आता जेव्हा आपण डेटा ट्रान्समिट करतो तेव्हा त्या डेटाची पल्स विड्थ असते काहीतरी. व्हेन डेटा इज टू बी ट्रान्समिटेड द बँडविड्थ डिपेंड्स ऑन द पल्स विड्थ ऑफ अ डेटा. कारण की डेटा कसा असतो? डेटा हा जनरली आपल्याला माहिती आहे, डेटा हा जनरली कसा असतो? 1010च्या फॉर्मॅटमध्ये असतो. 1 मीन्स व्हॉट? अ पर्टिक्युलर व्होल्टेज. 0 मीन्स व्हॉट? 0 व्होल्टेज. ओके. तर मग ही जी पल्स, या पल्सची जी विड्थ आहे, विड्थ मीन्स व्हॉट? हा, ही जी पर्टिक्युलर त्याची साईज आहे त्याला त्याची विड्थ म्हणतात. ओके. या विड्थवर पण डेटा ट्रान्समिशनचा रेट डिपेंड असतो. ॲज द विड्थ ऑफ द डेटा पल्सेस विच आर टू बी ट्रान्समिटेड रिड्यूसेस द बँडविड्थ रिक्वायरमेंट इन्क्रीजेस. जर पल्सची विड्थ काय केली आपण? रिड्यूस केली तर बँडविड्थची रिक्वायरमेंट काय होते? वाढते. Hence the signal having higher data rate needs larger bandwidth.
जर सिग्नलची डेटा रेट आपल्याला जास्त पाहिजे असेल किंवा सिग्नलचा डेटा रेट जास्ती असेल तर बँडविड्थ काय पाहिजे आपल्याला जास्त पाहिजे. जास्त बँडविड्थ असेल तर जास्त डेटा रेट मिळणार. ओके, तर सिग्नल चॅनलची बँडविड्थ जेवढी जास्ती तेवढा डेटा रेट जास्ती. चॅनलची बँडविड्थ जेवढी जास्ती राहील डेटा रेट तेवढा जास्ती राहील. ओके, नेक्स्ट, व्हॉट इफ द बँडविड्थ इज लेस दॅन रिक्वायर्ड. आता जेवढी रिक्वायर्ड आहे त्यापेक्षा जर बँडविड्थ कमी असेल तर काय होईल. आता आता जर सपोज एखादा सिंगल रोड आहे. ओके, सिंगल रोड आहे. फॉर एक्झाम्पल आपण वी कॅन शो हिअर. असा रोड आहे, सपोज एक रोड आहे, सिंगल रोड आहे आणि या रोडमध्ये सपोज ओनली 2 कार्स कॅन पास. यामधून सपोज आपण असं कन्सिडर करू की इथून फक्त 2च कार ॲट अ टाइम पास होऊ शकतात. पण आपल्याला जर 4 कार ॲट अ टाइम जर पास करायचे असल्या रोडून तर पॉसिबल आहे का? नॉट पॉसिबल. वी कॅन पास ओनली हाऊ मच कार्स. ही एक इथून एक कार पाठवू शकतो आपण, इथून एक कार पाठवू शकतो. ओके, वी कॅन सेंड 2 कार्स ॲट अ टाइम. पण जर आपल्याला 4 कार ॲट अ टाइम पाठवायचे असेल तर इट इज नॉट पॉसिबल बिकॉज रोड इज नॅरो. मग आपल्याला काय करावं लागेल, 4 लेनचा रोड घ्यावा लागेल आणि तिथून मग आपण 4 कार ॲट अ टाइम पाठवू शकतो. तर बँडविड्थचं पण असंच आहे. जर चॅनलची बँडविड्थ जर कमी असेल तर त्याच्यातून जास्त बँडविड्थचा सिग्नल जाऊ शकत नाही. ओके, so what if the bandwidth is less than required? Bandwidth of the communication channel has to be adequately large in order to preserve the shape of the transmitted data signal. If bandwidth is less than required, then signal distortion takes place. जर बँडविड्थ ही लेस असेल, जेवढी रिक्वायर्ड आहे आपल्याला त्याच्यापेक्षा जर बँडविड्थ कमी असेल तर ऑब्व्हियसली काय होईल, आपल्या सिग्नलचं डिस्टॉर्शन होईल. म्हणजे सिग्नल जो आपण ट्रान्समिट करतोय त्याला जर जास्त बँडविड्थ लागत असेल आणि त्या सिग्नलला आपण कमी बँडविड्थ असणाऱ्या चॅनलमधून जर ट्रान्समिट करत असेल तर ऑब्व्हियसली त्या सिग्नलचं काय होईल, डिस्टॉर्शन होईल आणि तो सिग्नलची क्वालिटी खराब होईल. ओके, आणि इन्फॉर्मेशन लॉस होईल. सो ऑलवेज रिमेंबर द बँडविड्थ ऑफ चॅनल शुड ऑलवेज बी ग्रेटर दॅन द बँडविड्थ ऑफ द सिग्नल टू बी ट्रान्समिटेड थ्रू दॅट चॅनल. ज्या चॅनलवरून आपल्याला सिग्नल ट्रान्समिट करायचा आहे त्या ठिकाणी चॅनलची बँडविड्थ ही सिग्नलच्या बँडविड्थ पेक्षा काय पाहिजे, ऑलवेज जास्त पाहिजे, ऑलवेज ग्रेटर. Okay, so this is the reason why the bandwidth of the channel should always be greater than the channel bandwidth of the signal. Okay, so this completes your unit number 1. Okay, of course principle of electronic communication. Basic of electronic communication is over. Unit number 1 is over. So from next lecture we will start our second unit. So you have some review questions here in this book, you can refer it, and I will also give you some assignments based on this unit number 1, and you have to submit this assignment in time. Okay, next unit is our amplitude modulation that we will start in our next lecture. So till then, if you have any doubt, any question, then you can ask.